बहुत अच्छे. येस. आता या गाण्यातला जो हिरो आहे, म्हणजे जिंदगी का साथ निभाता चला गया, ह्याचा आपण अर्थ पण आता पाहिला तर हा मला कोण वाटतो माहिती आहे का? तर हा हिरो म्हणजे मला श्रीकृष्णाने गीतेमध्ये या स्थितप्रज्ञाचं वर्णन केलं ना, तोच साधारण तसाच मला वाटतो. कारण त्याला दुःख असो वा सुख काहीच फरक पडत नाही. त्यानंतर आर्थिक किंवा मानसिक नुकसान होऊनसुद्धा बर्बाद जरी झाला तरी तो ते सेलिब्रेशन करतो आहे. त्यानंतर प्रत्येक काळजीला तो धुरासारखं उडवतो आहे आणि तो आयुष्य जसे येईल तसे स्वीकारत पुढे वाहत चाललेला आहे. तर असा जो माणूस आहे त्याचा मीपणा पूर्णपणे विरघळलेला असतो आणि तो मीपणा एकदा विरघळला की तो सगळीकडे स्वतःलाच पाहतो म्हणजे, आणि मग तो जो भेटेल त्याला आपलंसं करत जातो. दुसऱ्याचे दुःख आपलं मानून त्याला शक्य होईल तेवढी मदत करतो. स्वतः उपाशी राहील पण उपाशी माणसाचं पोट भरतो. किडे मुंगी यांचा देखील तो विचार करतो आणि त्यांना पायदळीत उडवत नाही. आणि मुक्त माणूस प्रेमाची खरी मिसाल बनतो. तो मुक्त हस्ताने आनंद, प्रेम आणि शांती उधळत असतो. हे गाणं मला तर तुम्हाला कळलं असेल. कुठलं? पुढचं मी थोडं शेवटचं सांगितलं. पिक्चरायझेशन ह्याच्यातलं म्हणजे तो असं किड्याला पण पायदळ येऊ देत नाही बघा. एक माणूस आंधळा रस्ता क्रॉस करत असतो, त्याला रस्ता क्रॉस करून देतो. सगळ्यांना मदत करतो. राज कपूर. यस. किसी की मुस्कुराहटों पे हो मिसाल. यस. आइए सर. हमारे मुकेश विवेक जी जड़े पुन्हा एकदा स्वागत आहे.